हॅलो चॅम्पियन्स, स्वागत आहे तुमचं आरंभ करिअर पॉईंटमध्ये. आज आपण जॉमेट्रीचा पूर्ण सॅम्पल क्वेश्चन पेपर स्टेप बाय स्टेप सोडवणार आहोत. परीक्षेत नक्की काय विचारलं जातं आणि ते कसं सोडवायचं हे आपण आज पाहूया. क्वेश्चन नंबर 1 ए मल्टिपल चॉईस क्वेश्चन. चला तर करूया सेक्शन ए पासून. यात महत्त्वाचे 2 MCQs आहेत. In triangle ABC and triangle PQR, in a one-to-one correspondings, AB upon QR is equal to BC upon PR is equal to CA upon PQ. then म्हणजे in triangle ABC and triangle PQR जर AB upon QR आणि BC upon PR इज इक्वल टू CA अपॉन PQ असेल तर कोणती करस्पॉन्डिंग एकास एक संगती योग्य आहे. करस्पॉन्डिंग म्हणजेच एकास एक संगती. तर याचं करेक्ट उत्तर आहे ट्रायंगल ऑप्शन बी, ट्रायंगल PQR करस्पॉन्डिंग टू ट्रायंगल CAB. तर या आन्सरचं लॉजिक मित्रांनो, इथे बाजूची नावे नीट बघा. AB ची जोडी PQ सोबत, AB ची जोडी QR सोबत, AB ची जोडी QR सोबत आणि BC ची PR सोबत, BC ची PR सोबत आणि CA ची PQ सोबत. तर आपण PQR आणि ट्रायंगल CAB असं लिहितो, तेव्हाच ते रेशिओ मॅच होतं. हे नीट लक्ष देऊन सोडवा. आता त्यातलाच सेकंड नंबरचा आउट ऑफ द फॉलोइंग विच इज पायथागोरियन ट्रिपलेट. आता हे खूपच इझी आहे. तर आपण आधी काय की कोणता पायथागोरियन ट्रिपलेट हे फाइंड करण्यासाठी यातील 3-3च्या जोड्या दिलेल्या आहेत. एकदा लक्ष द्या. मोठ्या नंबरचा स्क्वेअर करायचा. आधी मोठ्या नंबरचा स्क्वेअर आपण करू 5 चा स्क्वेअर. तर 5 चा स्क्वेअर येतो 25. 5 चा स्क्वेअर येतो 25. तर बाकीचे जे उरलेले दोन नंबर्स आहेत, त्यांची ॲडिशन किती आली पाहिजे रे? मग 25 आली पाहिजे. तर आपण 5 चा स्क्वेअर केला तर उरलेले दोन नंबर 3 आणि 4. तर त्यांचा स्क्वेअर 3 चा स्क्वेअर 9 एकदम करेक्ट आणि 4 चा स्क्वेअर 16 एकदम करेक्ट. मग या दोघांची ॲडिशन किती येते रे? 25 एकदम करेक्ट. मग हा आहे आपला पायथागोरियन ट्रिपलेट. आता पाहूया क्वेश्चन नंबर 1 मधला बी. सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स फॉर 2 marks. If triangle ABC corresponding to triangle PQR and A triangle ABC is to A in bracket triangle PQR is equal to 16:25, find the AB is to PQ. म्हणजे आपण मध्येच राहतं ते. म्हणजे ट्रायंगल ABC करस्पॉन्डिंग टू ट्रायंगल PQR आणि त्यांच्या एरियाचे गुणोत्तर 16:25 आहे. तर AB आणि PQ काढायचं आहे आपल्याला. AB आणि PQ काढायचं आहे. ते काढण्यासाठी आपल्याला थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल नुसार AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर. AB चा स्क्वेअर काय रे? AB स्क्वेअर म्हणजे 16 अपॉन PQ स्क्वेअर म्हणजे 25. आता यांच्यात सिमिलर काय? मी आधी सांगितलं यांच्यात सिमिलर काय आहे की आता दोन्ही बाजूचा आपल्याला स्क्वेअर रूट काढायचं आहे. स्क्वेअर रूट म्हणजे हा 4 म्हणजे हा 16. हा 16 कशाचा स्क्वेअर आहे रे? 4 चा स्क्वेअर आहे. आणि हा 25 कशाचा स्क्वेअर आहे? 5 चा स्क्वेअर आहे. मग आता आपलं उत्तर कसं येईल? आता जर AB स्क्वेअर मध्ये असला, जर आपला AB स्क्वेअर मध्ये असला, तर स्क्वेअर ऑपोजिट साईडला गेल्यावर ट्रान्सफर कशात होतं? अंडर रूट मध्ये होतं. एकदम महत्वाचं स्टेप ही. आणि जर अंडर रूट मध्ये ट्रान्सफर झालं, जो नंबर आहे अंडर रूट मधला,
जो नंबर आहे अंडर रूट मधला तो कशाचा स्क्वेअर आहे आपल्याला ते फाइंड करायचं आहे. आता 16 अंडर रूट 16 म्हणजे अंडर रूट 16 कशाचा स्क्वेअर आहे 4 एकदम करेक्ट. त्यानंतर अंडर रूट 25 अंडर रूट 25 कशाचा स्क्वेअर आहे 5 एकदम करेक्ट. मग आपलं ए बी इज इक्वल टू 4 आणि बी पी क्यू इज इक्वल टू 5 हे करेक्ट आन्सर येऊन जाईल. आता नेक्स्ट त्यातलंच नेक्स्ट इन राईट अँगल ट्रायंगल जर काटकोन करणाऱ्या बाजू 9 सेंटीमीटर आणि 12 सेंटीमीटर असतील तर हायपोटेनियस किती. हे एकदम इझी आहे, एकदम 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 इझी आहे हा क्वेश्चन. हा लक्ष द्या हा क्वेश्चन. आता हे काढण्यासाठी आपल्याला एक सिंपल फॉर्म्युला लर्नच करून टाका तुम्ही. हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू साइड 1 स्क्वेअर प्लस त्याच्या समोरच लिहा प्लस साइड 2 चा स्क्वेअर. एकदम इझी. आता तुम्हाला आधी माहिती पाहिजे की हा आहे राईट अँगल ट्रायंगल, हा आहे राईट अँगल ट्रायंगल, तर हा आहे त्याचा हायपोटेनियस. हायपोटेनियस ही पहिली साइड आणि ही दुसरी साइड. तर आपल्याला पहिली साइड पण दिलेली आहे, दुसरी साइड पण दिलेली आहे. तर आपल्याला तिसरी साइड म्हणजे हायपोटेनियस आता आपल्याला फाइंड करायची आहे. कशी फाइंड करायची, एकदम एकदम इझी आहे स्टेप की हायपोटेनियसचा स्क्वेअर इज इक्वल टू 9 स्क्वेअर, साइड 1 म्हणजे 9 आत्ता सांगितलं, प्लस साइड 2 म्हणजे 12 चा स्क्वेअर, 12 चा स्क्वेअर. तर आता 9 चा स्क्वेअर काय आहे 81, 81 प्लस 12 चा स्क्वेअर 144. आता या दोघांचे एडिशन काय येते रे, एकदम छान 225 225. आत्ताच या क्वेश्चनच्या वरती मी आत्ताच सांगितलं की जर स्क्वेअर असला तर या साईडला आल्यावर कशात ट्रान्सफर होतो अंडर रूट मध्ये, स्क्वेअर रूट मध्ये. तर आता हायपोटेनियसला स्क्वेअर आहे तर आपल्याला स्क्वेअर तो ट्रान्सफर करायचा आहे इकडे स्क्वेअर रूट मध्ये अंडर रूट मध्ये. तर कसं होईल, हायपोटेनियस इज इक्वल टू अंडर रूट 225. तर हा अंडर रूट 225 हा कशाचा स्क्वेअर आहे, हा कशाचा स्क्वेअर आहे तर हा 15 चा स्क्वेअर आहे. तर त्याचा आन्सर काय येईल एकदम करेक्ट 15 सेंटीमीटर, एकदम करेक्ट. चला आता नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटीज, कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटीज. तर आता पहा की ही ऍक्टिव्हिटी बघा की ट्रायंगल एबीसी मध्ये डीई पॅरलल टू बीसी आहे, एडी 1.5, डीबी 3, एई 1. तर आपल्याला ईसी फाइंड करायचं आहे. तर हे फाइंड कसं करायचं, एकदम इझी आहे स्टेप की आता हे आपल्याला फाइंड करायचं आहे 1 हे ई. आता जे फाइंड करायचं आपल्याला ते इकडं आधी लिहून घेऊ आपण ई सी, कारण की आपल्याला याची पण व्हॅल्यू दिलेली आहे, याची पण व्हॅल्यू आहे आणि याची पण व्हॅल्यू आहे. याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे, इकडं पण दिलेलं आहे फाइंड करायची आहे. ती कसं करायचं, एक सिंपल स्टेप आहे की क्रॉस मल्टिप्लाय करावं लागतं. काय करावं लागतं, क्रॉस मल्टिप्लाय. इकडं बघा 1.5चं ई सी सोबत मल्टिप्लाय आणि 1चं 3 सोबत मल्टिप्लाय. तर या दोघांचं तर मल्टिप्लाय होणार नाही, या दोघांचं झालं मल्टिप्लाय, 3 1 जा 3. तर आता एक स्टेप आहे की जर मल्टिप्लाय मध्ये एखादा नंबर असला मल्टिप्लाय मध्ये, तर तो इज इक्वल टूच्या त्या साईडला गेल्यावर, हे अजून मुलांना समजत नाही वापस सांगतोय, इज इक्वल टूच्या त्या साईडला गेल्यावर तो नंबर जातो डिव्हिजन मध्ये, डिव्हिजन मध्ये जातो. डिव्हिजन म्हणजे अपॉन मध्ये जातो, अपॉन मध्ये खाली. एकदम सोप्या भाषेत सांगतोय मी, खाली जातो अपॉन मध्ये जातो, समजलं ना. तर त्यानंतर ह्या दोन नंबरचं डिव्हिजन झालं तर करेक्ट आन्सर काय येईल 2 येईल. 2 2 का येईल, आपण त्या दोघांचं डिव्हिजन केलं, कारण की 1.5 हा नंबर 3 चा हाफ आहे, 3 चा हाफ आहे, 3 या नंबरचा हाफ आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 2. सॉल्व द फॉलोइंग. Find the diagonal of a square whose side is 10 centimeter. फॉर्म्युला लक्षात ठेवा, डायगोनल ऑफ अ स्क्वेअर,
the diagonal of a square DOC is equal to side into अंडर रूट टू. एकदम इझी. साइड इंटू अंडर रूट टू. तर आपल्याला साइड किती दिली? साइड इज 10. साइड इज 10. तर आत्ताच फॉर्म्युला सांगितला. साइड काय? 10 अंडर रूट 2 सेंटीमीटर. 10 अंडर रूट 2 सेंटीमीटर. एकदम इझी. जर आत्ताच याच्या आधी सांगितलं होतं की जर अंडर रूटमध्ये ह्यावेळेस 2 आहे, जर 4 राहिला असता तर तो नंबर झाला असता बाहेर आल्यावर 2. कारण की 4 हा नंबर कशाचा स्क्वेअर आहे? 2 चा स्क्वेअर आहे. आणि अंडर रूट 2 मधला 2 हा कशाचा स्क्वेअर आहे? म्हणून तो अंडर रूट मध्येच राहील. समजलं ना? एकदम इझी. नेक्स्ट, युझिंग जॉमेट्रिक मेन प्रॉपर्टी MQ इज इक्वल टू 9 आणि QP इज इक्वल टू 4 असेल तर NQ आपल्याला फाइंड करायचं आहे. N आणि Q फाइंड करायचं आहे. NQ एकच, ते NQ फाइंड करायचं आहे. तर ते काढण्यासाठी एक सिंपल ट्रिक, NQ स्क्वेअर इज इक्वल टू MQ इंटू QP. मी इकडे ती डायग्राम दिलेली नाही. डायग्राम दिली असती तर अजून छान समजलं असतं, पण नेक्स्ट टाइम आपण जरूर करू. आता MQ ची व्हॅल्यू काय आहे? MQ ची व्हॅल्यू 9 आणि QP ची व्हॅल्यू 4. आता 9 4 जा 36. 9 4 जा 36. 36. आता एकदम इझी. म्हणजे काय येईल? आता NQ स्क्वेअर इज इक्वल टू 36. आता ही स्टेप तर सर्वांनाच येते. आत्ताच सांगितलं, मागच्या वेळेसपासून आपण तेच करतोय. तर आता NQ इज इक्वल टू अंडर रूट 36. आता अंडर रूट 36 आता स्क्वेअर्स इकडे आल्यावर अंडर रूट मध्ये ट्रान्सफर झालं. आता लवकर सांगा हा 36 कशाचा स्क्वेअर आहे? 36 एकदम करेक्ट. 36 स्क्वेअर आहे 6 चा. तर करेक्ट आन्सर आलं 6. एकदम छान. तर मित्रांनो, आता एक खालचे क्वेश्चन पण खूप सिंपल आहे. तर चॅम्पियन्स, हा होता आपला पूर्ण सोडवलेला पेपर. जर तुम्हाला BPT थेरमचा प्रूफ कसा लिहायचा याचा वेगळा व्हिडिओ हवा असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. जर राहिलेले प्रश्न खूपच इझी आहे, जर ते पण जमत नसेल तर त्यावर पण मी अजून एक सेपरेट व्हिडिओ बनेल. खूप व्हिडिओ लॉंग झाला, तुमचा टाइम खूप इम्पॉर्टंट आहे. तर कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.